तुमचा बाप जयराम साठे उद्या येतोय। आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 13-13 तुला दाखवतो। राज्यभर चर्चेत आलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे याचं नाव घेऊन या धमक्या दिल्या गेल्यात। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबुआ येथे गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी जयराम साठे याला भावाच्या 12व्यासाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका मिळाली होती। त्याच्या गावी येण्याच्या एक दिवस आधीच त्याच्या नावाचा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत 5 जणांच्या टोळीनं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आणि या हल्ल्याने पुन्हा एकदा बीडमध्ये गुंडशाही दिसून आली आहे। नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। तांबुआ येथील नरसिंग उर्फ संग्राम अभिमान साठे, त्याचं वय वर्ष अंदाजे 25 असेल। हा तरुण आपला मित्र आदित्य बडे याच्यासह दुचाकीवर शेताकडे जात होता। संशयितांनी त्याचा पाठलाग केला आणि वाटेतच दुचाकी अडवली। दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेकर या 5 जणांनी त्या तरुणाला घेरलं। आरोपींनी प्रथम संग्राम चाटेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, त्यानंतर लोखंडी रॉड आणि कत्तीनं सपासप वार केले। हल्ल्यादरम्यान तुमचा बाप जयराम साठे उद्या येतोय, आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 13-13 तुला दाखवतो, तुला आज जिवंत तर सोडणार नाही, असे धमकीपूर्ण उद्गार काढलेत। या हल्ल्यात संग्राम साठे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता केज पोलीस ठाण्यात 5ही संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम साठे याला 14 महिन्यानंतर भावाच्या 12व्यासाठी न्यायालयानं विशेष परवानगी दिली होती। शुक्रवारी म्हणजे 13 मार्च सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास 10 सशस्त्र कमांडो आणि स्थानिक पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याला बीड कारागृहातून तांबुआ गावी आणण्यात आलं। सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी मस्साजोगचा मार्ग टाळला आणि धारूर मार्गे पर्यायी रस्त्याने त्याला नेले आणले। सुरुवातीला 7 तासांची परवानगी असली तरी परिसरातील तणाव आणि संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी त्याला फक्त 2 तास म्हणजे दुपारी 1:22 पर्यंत गावात थांबू दिला आणि तात्काळ परत लगेच कारागृहात दाखल केले। आता या घटनेमुळे तांबुआ आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला। ही घटना संतोष देशमुख हत्याकांडातील गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे। पण महत्त्वाचं हे आहे की यांना गुन्हे करण्याची ताकद येते तरी कुठं, आणि हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।